वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवर गुन्हे दाखल करा, सुप्रिया सुळेंची सीएम फडणवीसांकडे मागणी. बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या आरोपी वाल्मिक कराडचा तुरुंगातही पाहुणचार सुरू असल्याची ओरड सातत्यानं सुरू असते. बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील पोलिसांकडून त्याचा आणि आरोपींचा बळीजाव केला जातो. त्यांना आवश्यक ती सुविधा पुरवली जात असल्याचा आरोप दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलेला आहे. आता याच आरोपावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. त्यामध्ये आरोपी वाल्मिक कराडची नागपूर कारागृहात रवानगी करावी असंही त्यांनी म्हटले. मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड जिल्हा कारागृहात राजकीय प्रभावामुळे बेकायदेशीरपणे सुविधा दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कारागृह अधीक्षक यांना लिहिलेल्या पत्राद्वारे केला आहे, अशी माहिती देत खासदार सुप्रिया सुळे यांनी बीडमधील आरोपी वाल्मिक कराड याला बीडमधून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात हलवावे अशी मागणी केली आहे. धनंजय देशमुख यांनी कारागृह अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रानुसार यामध्ये इतर कैद्यांच्या नावावरून आणि वकिलांच्या सिम कार्डद्वारे बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधणे, दुपारच्या बंदीच्या काळात अधीक्षक कार्यालयात बसवून नियमबाह्य पद्धतीने व्हिडिओ कॉल सुविधा पुरवणे, बराक क्रमांक 9 जवळील फोनजवळ CCTV कॅमेरा नसणे आणि कारागृहातूनच बीडमधील परिस्थितीवर प्रभाव टाकून इतर आरोपींच्या मदतीनं दहशत निर्माण करणे आदी मुद्दे नमूद आहेत, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, बीड.